मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। आज एआय संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल इथे सकाळी 9 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले। यावेळी दोन्ही नेते एकत्र येणार आहेत आणि गेल्या 10 दिवसात अजित पवार आणि शरद पवार तिसऱ्यांदा एकत्र येणार आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चांनी जोर धरलाय, तर दुसरीकडे आता शरद पवार आणि अजित पवार आज तिसऱ्यांदा एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार आहेत। त्यामुळे आता पवार कुटुंबियांमध्ये देखील जवळीक निर्माण होते की काय अशी चर्चा रंगलेली आहे। आता एक मोठी बातमी आपण पाहतोय। मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तीचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। राज्यभरात 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण झालेल्या आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपने संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे। अधिकाधिक गावखेड्यांपर्यंत पक्षाचा विस्तार करत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी राज्यभरात पहिल्या टप्प्यात 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण करण्यात आल्यात। लवकरच उर्वरित मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करत जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। तर प्रदेश भाजपने राज्यभरात एकूण 1221 मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत। त्यापैकी 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा हा टप्पा महाराष्ट्राच्या सर्व भागातील राजकीय ताकद दृढ करण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे। गेले 48 तास वादळी वारा आणि पाऊस अनुभवलेल्या चंद्रपूरनं 44.6 अंश तापमानासह देशात सर्वाधिक तापमानाची नोंद केली आहे। चंद्रपूर जिल्हा तापमानाच्या बाबतीत जगात 4थ्या क्रमांकावर पोहोचलाय। चंद्रपुरात या तापमानामुळे दुपारच्या सुमारास शुकशुकाट दिसून येतो। इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समितीने कडाडून विरोध केलाय। हा निर्णय रद्द करावा अशी मागणी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली। आजवर हिंदीमुळे महाराष्ट्राची जितकी भाषिक आणि सांस्कृतिक हानी झाली तितकी क्वचितच कोणत्या राज्याची झाली असेल असं मत व्यक्त करण्यात आलं। विलेपार्ले येथे बुधवारी पालिकेने मुजोरपणे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याने प्रचंड संताप व्यक्त होतोय आणि याच ठिकाणी आम्ही नव्याने मंदिर बांधणार असल्याचा निर्धार जैन बांधवांनी व्यक्त केला। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांकरता 25% आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। सुधारित नियम तयार करण्याकरता समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीसमोर पालकांना आपल्या सूचना मांडता येतील। 25 एप्रिलपर्यंत या सूचना स्वीकारण्यात येणार आहेत। 25% आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये सध्या अनेक त्रुटी आहेत। पाण्याच्या दुर्भिक्षासह उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने त्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर झालाय। उत्पादन अभावी राज्यासह परराज्यातून या फळभाज्यांची आवक रोडावलेली आहे। आवकच्या तुलनेमध्ये मागणी जास्त असल्यामुळे काकडी, फ्लावर, ढोबळी मिरची, गाजर आणि घेवड्याच्या भावात 10 ते 20% वाढ झाली आहे। मार्केट यार्डात फळभाज्यांप्रमाणे पालेभाज्यांची आवकही घटली आहे। परिणामी पालेभाज्या महागलेल्या आहेत। मेथीच्या भावात घाऊक बाजारात सर्वाधिक जुडी मागे 5 रुपयांनी वाढ झाली आहे। त्या खालोखाल कोथिंबीर, कांदापात, मुळा आणि पालकच्या भावात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ झालेली आहे। ग्राहकांच्या आवाक्यातील परवडणारी घरे उपलब्ध असूनही विशिष्ट ठिकाणांनाच ग्राहक पसंती देत असल्याने इतर ठिकाणची परवडणारी घरे विक्रीविना पडू नयेत। देशभरात सध्या 1,12,744 परवडणारी घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यात मुंबई महानगर प्रदेशातील 53,942 घरांचा समावेश आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपने संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे। अधिकाधिक गावखेड्यांपर्यंत पक्षाचा विस्तार करत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यासाठी राज्यभरात पहिल्या टप्प्यात 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। लवकरच उर्वरित मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करत जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। तर प्रदेश भाजपने राज्यभरात एकूण 1221 मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत। त्यापैकी 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे।
मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही। नवीन शैक्षणिक धोरणानुसार 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे। 3 पैकी 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असा नियम आहे। तिसरी भाषा हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यामुळे हिंदीचा पर्याय देण्यात आलाय। मराठी भाषा शिकणं अनिवार्य आहेच असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। एप्रिल-मे महिन्यात राज्याच्या काही भागात पाणी टंचाई निर्माण होते। टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत। पाणी टंचाईचं संकट दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। साताऱ्यातील दरे गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा शेतीमध्ये रमलेत। यंदा त्यांनी पहिल्यांदाच अवाकाडो या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय घेतलाय। लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा गेल्या 2 वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। या पुतळा परिसराचं काही दिवसांपूर्वीच सुशोभीकरण करण्यात आलं होतं, पण अजूनही या परिसराची मोठी दुरवस्था झाली आहे। त्यामुळे पुतळ्याचं उद्घाटन कधी होणार हा प्रश्न स्थानिकांना पडलाय। अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। पनवेल जिल्हा न्यायालयामध्ये हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह 2 जणांच्या शिक्षेवर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे। अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार हे शिक्षा सुनावणार आहेत। एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट ओढावलंय। गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। विहिरींनी तळ गाठले आहेत आणि आता टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। सध्या 16 जिल्ह्यांमधील 358 गावं आणि 1026 वाडी वस्त्यांना 478 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात असून टँकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। गेल्या काही वर्षात म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबतच्या सूत्राची पुनर्रचना करण्यासाठी प्राधिकरणानं त्रिसदस्यीय समिती नेमली आहे। ही समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळेल आणि म्हाडाचंही नुकसान होणार नाही या दृष्टीनं अभ्यास करणार आहे। मुंबई महापालिकेच्या बोरिवली येथील भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचं काम 31 मे पर्यंत पूर्ण होणार आहे। मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयाचं खासगीकरण करण्यात येणार नाही। मुंबई महापालिका किंवा धर्मादाय संस्थेकडून ना नफा ना तोटा या तत्वावर ते चालवलं जाईल असं आश्वासन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री खासदार पियुष गोयल यांनी केलं। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। आजच्या सामना अग्रलेखातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर भाष्य करण्यात आलंय। राज आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत। या बातमीनं देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे। या बातमीनं अनेकांना आनंद झाला, तसे अनेक जण पोटदुखीनं बेजार झालेत। शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला, त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बेईमानी करणाऱ्यांना पंगतीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी पुढे नेणार हा साधा सरळ प्रश्न आहे। भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं आहे। मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरणाऱ्यांचंच काम त्यांनी केलं। महाराष्ट्रात कृष्णा कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा आणि त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावं ही त्यांची भूमिका नाही। प्रयागराजच्या गढूळ अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवलं आणि धर्माचा धंदा केला। महाराष्ट्रातील मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे। विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे असं सामना अग्रलेखातून म्हणण्यात आलंय। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। वापरा आणि फेका हेच भाजपचं राजकारण। मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं। विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे। सामनातून पुन्हा मनसेसोबतच्या युतीचे संकेत। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार। पुण्यातील साखर संकुलात AI संबंधित बैठकीनिमित्त नेते एकत्र। गेल्या 10 दिवसातील दोन्ही नेत्यांची तिसरी भेट। डॉक्टर सुश्रुत घैसास यांची चौकशी होणार। पोलीस आज पाठवणार डॉक्टर घैसास यांना नोटीस। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी घैसास यांच्यावर गुन्हा दाखल। महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणात आज आरोपींना सुनावली जाणार शिक्षा। फाशी की जन्मठेप आज अंतिम निर्णय। शिक्षक भरती शालार्थ आयडी घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू। शेकडो शिक्षकांवर कारवाई होणार असल्याची माहिती। तर प्रकरणात SIT नेमण्याची भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी।
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर बोरघाटात विचित्र अपघात. ट्रकची 5 वाहनांना धडक. अपघातात बाप लेकीचा मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी. पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात. रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला 4 चाकी वाहनानं उडवलं. अपघाताचं धक्कादायक सीसीटीव्ही समोर. बुलढाण्यातील शेगाव तालुक्यानंतर आता मेहकर तालुक्यातही आढळला केस गळतीचा रुग्ण. तर शेगावातील नख गळतीच्या रुग्णांमध्येही वाढ. रुग्णांचा आकडा गेला 56 वर. जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार. रामबनमध्ये ढगफुटीमुळे शेकडो लोकांचं स्थलांतर. तर राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यानं जनजीवन विस्कळीत. कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची हत्या. राहत्या घरात आढळला मृतदेह. पत्नीनं हत्या केल्याचा संशय. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात 15 दिवसात दुसऱ्यांदा जनता उतरली रस्त्यावर. अमेरिकेतील सर्व 50 राज्यात आंदोलन. थेट व्हाईट हाऊसला घेराव.